माननीय न्यायालयाने गेल्या 2020 मध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे आदेशित पक्षाला होते की तुम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाची मोठ्या प्रमाणामध्ये साथ चालू आहे आणि या साथीचा फायदा दवाखाने, ट्रान्सपोर्ट, जे वाहतूक, एस.टी. महामंडळ, खाजगी गाड्या या कोरोना पेशंटची फार आर्थिक लूटमार करीत होते। त्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदेशित केले होते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना की तुम्ही एस.टी. महामंडळाच्या डिपोच्या गेटवर डफली बजाव आंदोलन करा। त्यामध्ये आमचे पक्षाचे तालुका अध्यक्ष, माजी तालुका अध्यक्ष प्रकाशजी गव्हाणे, तसेच पक्षाचे माजी जिल्हा प्रवक्ता रुपेश कदम, पक्षाचा मी स्वतः जिल्हा संघटक रमेश भुजबळ, सम्यकच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष प्रवीण बाराते या सर्वांनी पुढे येऊन हे आंदोलन मोठ्या प्रमाणात आयोजित केलं। परंतु माननीय न्यायालयानं गेल्या 6 वर्षामध्ये कोणतंच आम्हाला समजना, काही न सूचना देता पोलीस डिपार्टमेंटनं गुन्हे दाखल करून आम्हाला आज पकड वॉरंट सोडलं होतं। या पकड वॉरंट आम्ही कायदेशीर न्यायालयानं आम्हाला जामीन मंजूर केला। आम्ही गोरगरिबाच्या हितासाठी बाळासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा मैदानात येतात महाराष्ट्रामध्ये तेव्हा आम्ही त्यांचा आदेश फॉलो करतो आणि त्यांच्या आदेशाला आम्ही पालन करतो। असे गुन्हे कार्यकर्त्यावर चळवळीमध्ये होतच असतात, त्याच्यात काही वाद नाही। परंतु आमचं एकच म्हणणं आहे की जसा गुन्हा दाखल झाला तेव्हाच कार्यकर्त्याला कळविला असतं। तर आजचा पकड वॉरंट आम्हाला काही गडबडीमध्ये सारवासाराव धावपळ थोडीशी झाली, परंतु काही नाही, चळवळीमध्ये राजकारणामध्ये होतच असते। एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द समाप्त करतो। कोविड काळात बऱ्याच खाजगी वाहतूक, त्याचबरोबर खाजगी रुग्णालय, असे अनेक प्रकारचे खाजगी रुग्णालय होते जिथे रुग्णांकडून नाहक अमाप लूट चालू होती। त्या लुटीविरोधात वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना आदेश केलं होतं की तुम्ही जिथं जिथंही लूटमार होत असेल त्या विरोधात आंदोलन करा। आणि त्याच पार्श्वभूमीवर 2020 मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डफली बजाव आंदोलन झालं होतं आणि त्यामुळे कोविडच्या काळात बऱ्याच रुग्णालयाचा फायदा झाला। पब्लिक ट्रान्सपोर्ट जी बंद होती, त्यामुळे खाजगी वाहनांकडून लूट चालू होती, ती लूट थांबल्या गेली आणि त्यामध्ये लॉकडाऊनचे नियम उल्लंघन केल्यामुळे संबंधित प्रशासनाने आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते। त्यामध्ये माहिती न मिळाल्यामुळे, आमच्याकडून तारखा वेळेवर न झाल्यामुळे सन्माननीय न्यायालयाकडून आम्हाला वॉरंट जारी झालं होतं आणि त्या वॉरंट जारी झाल्यानंतर आज आमची त्याच्यामध्ये जमानत आम्हाला सन्माननीय न्यायालयाने दिली। यावेळी आमचे वसमतचे तालुका अध्यक्ष उत्तममामा करवंदे यांनी ही जमानत स्वतः घेऊन आमच्या सगळ्यांची आता सगळ्यांना आम्हाला फ्री केलेलं आहे, त्याबद्दल उत्तममामा करवंदे, तसेच त्यांच्यासोबत जिल्ह्याचे जिल्हा सचिव, महासचिव आणि तथा मुडी सरपंच राहुल करवंदे, राजू करवंदे, कपिल ओवे आणि बरेच कार्यकर्त्यांनी इथं धाव घेऊन सगळं आम्हाला मदत केली। त्याबद्दल आम्ही सर्वांचा आभार मानतो। धन्यवाद। आज वसमत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे माजी पदाधिकारी यांची आज वसमत कोर्टामधून या ठिकाणी आज जामीन झालेली आहे। त्याचं कारण असं आहे, मागील 5 वर्षापूर्वी जे काही भारतावर नव्हे तर पूर्ण या जगावरती कोरोनाचं संकट आलं होतं, त्या संकटाला आपला इथला सर्व भारतीय नागरिक तोंड देत असताना या ठिकाणी आपल्या श्रद्धेय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्रभर कॉल होता की जे काही कोरोना पेशंट आहेत, जे काही खाजगी वाहतूकदार आहेत, हे आवाजच्या सव्वा या ठिकाणी इथल्या नागरिकांकडून करून पैसे वसूल करत होते। ती बाब लक्षात येतात श्रद्धेय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची हाक होती की
आपल्या शहरामध्ये प्रमुख ठिकाणी आपण त्या ठिकाणी डफली बजाव आंदोलन करावं याच उद्देशानं वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वसमत येथे डफली बजाव आंदोलन केलं होतं आणि इथल्या पोलीस प्रशासनानं कुठलीही माहिती न देता आमच्या या ठिकाणी त्यामध्ये मागील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रकाशजी गव्हाणे असतील व तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते रुपेशजी कदम असतील तसेच प्रवीणजी बाराते असतील अशा असंख्य रमेशभाई भुजबळ असतील अशा असंख्य 11 कार्यकर्त्यावरती या ठिकाणी गुन्हे दाखल केले होते आणि आज त्या ठिकाणी पोलीस स्टेशन होऊन त्यांना समन्स आलं होतं. त्या समन्स आल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी कायद्याच्या बाजूनं आम्ही कोर्टामध्ये धाव घेतली आणि या कायद्याच्या बाजूमध्ये भूमिकेमध्ये आमच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आमचे सन्माननीय आमचे वकील साहेब राहुलजी देशपांडे हे देखील त्या ठिकाणी न्यायालयीन जी बाजू आहे त्यांनी त्या ठिकाणी मांडून धरली आणि आजच्या या जामिनाच्या ह्याच्यामध्ये आमच्या वसमत तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष उत्तम मामा करवंदे यांनी त्या ठिकाणी जामीनदार म्हणून त्या ठिकाणी त्यांची बाजू त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. त्या ह्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये मी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतो व तसेच आमचे राजूभाऊ करवंदे हे देखील उपस्थित होते व तसेच वसमत तालुक्यातील अनेक कार्यकर्ते या आजच्या या प्रक्रियेमध्ये उपस्थित होते आणि सन्माननीय न्यायालयाने आम्हाला या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यामध्ये 3 कार्यकर्त्यांना या ठिकाणी जामीन मंजूर करून दिलेला आहे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका जनसामान्याच्या बाजूने उभी राहण्याची नेहमी असते. आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे या महाराष्ट्रामध्ये इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इथल्या बहुजनांचं नेतृत्व त्या ठिकाणी करत असतात आणि वेळोवेळी जो काही अन्याय अत्याचार असेल त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी राहते व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी ठामपणे उभे राहतात. आम्ही जे काही पुढची कायदेशीर जे काही बाबी असतील त्या बाबी लक्षात घेऊन या ठिकाणी आम्ही पुढील वाटचाल करू.